नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। बहुजन विचार मंच के मुख्य संयोजक नरेंद्र जिचकार द्वारा शिवशाही महोत्सव का आयोजन किया जा रहा है। इसी विषय को लेकर नागपुर के प्रेस क्लब में नरेंद्र जिचकार द्वारा पत्रकार परिषद का आयोजन किया गया। आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। तो हा पुरुषोत्तम बाजारच्या समोर चिंगाबाई टाकळीला आहे आणि 14 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव आहे। 19 फेब्रुवारीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही उत्साहात साजरी करून त्याचा ह्या सोहळ्याचा समारोप केला। कुठल्या प्रकारचे कार्यक्रम या महोत्सवात? ह्या कार्यक्रमामध्ये सगळे वेगवेगळे कार्यक्रम आहेत, चांगले स्पीचेस आहेत, चांगले ओरोटर्स आम्ही इथं बोललेले म्हणजे नितीन बालपुडे पाटील सारखे, डॉक्टर शिवरत्न शेट्टी सारखे आम्ही ओरोटर बोललेलो आहे। युवकांना मार्गदर्शन करण्याकरता वर्धेचे आपले निलेश कराळे गुरुजी त्यांची वेळ घेतलेली आहे। कन्याकुमारनी पण वेळ दिलेली आहे, पण त्यांचं ह्या भारत जोडो न्यायप्रमुळे येणं कन्फर्मेशन आपल्याला उद्याला किंवा परवाला मिळणार आहे। त्यानंतर संविधान जागर ह्या कार्यक्रमाच्या दिवशी ॲडव्होकेट फिरोज मिर्झा हे संविधानावर बोलणार आहे। अनेक 100-125 लोकांनी कलावंतांनी काम केलेलं एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान महानाट्य आपण त्या दिवशी प्रस्तुत करत आहे। आणि याच्याशिवाय एक संभाजीनगरचा ग्रुप आहे, त्यांचा शिवाजी महाराजांचा पोवाड्याचा कार्यक्रम आहे। पुरुषोत्तम महाराज हे कीर्तनाचा कार्यक्रम करणार आहेत। कीर्तनामध्ये ह्या महाराष्ट्रातला ज्या स्त्री शक्ती आहे त्यांना अनुसरून हा सगळा संगीतमय कार्यक्रम होणार आहे। असे वेगवेगळे साईराम अय्यर हा एक अतिशय युवकांमध्ये ज्याचं फॉलोईंग आहे, अशा कलाकारांचा आपण एक जो आपला युवक दिन आहे त्या दिवशी आपण त्याचा कार्यक्रम घेतलेला आहे। महिला दिवस जो आम्ही साजरा करणार त्यामध्ये नागपूरच्या 5 महिला ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी उंच भरारी घेतली आहे त्यांचा आम्ही सत्कार तिथे करणार आहे। आणि ह्या नागपूरच्या ज्या डेप्टी सुप्रिटेंडेंट आहे दीपाली आगे ह्या त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लागणार आहे। 15 तारखेला ह्या समारोपाचं उद्घाटन आदरणीय माजी मंत्री सुनील भाऊ केदार करणार आहे। त्याचं समारोप जे आहे हे समारोप याचं ह्या महाराष्ट्राचे माजी मंत्री आपले माजी पालकमंत्री शिवाजीराव मोघे ह्या कार्यक्रमाचा समारोप करणार आहे। लोकांशी एक संवाद साधण्याचा मला एक संधी मिळाली आणि मी जवळपास एक 70 ते 80% पश्चिम नागपूर घर मी हे लोकांकडे जात आहे। लोकांच्या समस्या फार आहे, लोकप्रतिनिधी बिलकुलच लक्ष देत नाही, ह्या त्यांच्या भावना आहे। 2 वर्षापासून जे नगरसेवक आहे ते नसल्यामुळे त्याचा अतिशय म्हणजे वाईट परिणाम लोकांच्या दैनंदिन जीवनावर त्यांच्या कामावर होत आहे। या क्षेत्राचे जे विधानसभेचे जे प्रतिनिधी आहे त्यांचंही या लोकांकडे दुर्लक्ष आहे। ज्या लोकांना अपेक्षित किंवा लोकांना फायद्याचे असणारे काम होत नाही अशी जनसामान्याची भावना आहे। सर, सद्भावना निवडणूक लढणार माझी जन आशीर्वाद यात्रा जसं सांगितलं की जन संवाद यात्रा सुरू आहे आणि एक 10 ते 15 दिवस ह्या यात्रेचं अजून मला पुढं डेट घेऊन जावं लागणार आहे। कारण की 1 महिन्यामध्ये जे मला अपेक्षित होतं पश्चिम नागपूर प्रत्येक एरिया कव्हर झाला नाही। एक शिवशाही महोत्सवानंतर एक सेकंड फेज आम्ही ह्या जन आशीर्वाद यात्रेचा करणार आहे। त्यामध्ये जे प्रभाग किंवा जे वस्त्या किंवा जे कॉलनीज ज्या राहिल्या त्या आम्ही कव्हर करू आणि सगळ्यांना आम्ही माझं जे निवेदन आहे ते निवेदन आम्ही त्यांना देतो आणि त्यांच्याकडनं आम्ही त्यांच्या जनभावना माझ्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। मला मोठ्या प्रमाणात लोकांचं एक लक्षात आलं की त्यांना देखील काम करणारे लोक, समाजसेवा करणारे लोक आणि प्रामुख्याने शिकलेले लोक हे राजकारणात असायला पाहिजे अशी त्यांची भावना आहे। आणि ह्या जन आशीर्वाद यात्रा संपल्यानंतर समजा अशीच भावना सगळ्यांची राहील तर निश्चितपणे मी पश्चिम नागपूरमध्ये रणांगणात उतरण्याचा विचार करेन। सर, तुमच्या आशीर्वादाची दखल काँग्रेस हायकमांड घेणार का असं तुम्हाला वाटतंय का आणि काँग्रेसमध्ये तुमची घरवापसी होईल का? घ्यायला पाहिजे, कारण जो कार्यकर्ता 22,000 परिवारांना काँग्रेसमध्ये जोडतो त्याला लोकसभेच्या तोंडावर सूडबुद्धीनं काढण्याचा प्रकार हा सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे। मी देखील त्याची वाट बघत आहे। मी पण सगळ्यांना हीच मी विनंती करत आहे की मला लोकसभेच्या पहिले तुम्ही पक्षात घ्या, जेणेकरून मी फील्डवर रणांगणात किंवा
काम करून मी काँग्रेसचा फायदा करीन. त्यामुळे मला पूर्ण शाश्वती आहे की मला काँग्रेस पक्षात पुन्हा माझं सन्मानाने मला पहिल्यासारखं समावून देईल. कन्हैया कुमारचं बुकिंग झालं आहे, त्याचं कन्फर्मेशन आलेलं आहे. पण भारत जोडो न्याय यात्रा ही UP बिहारमधून जात असताना त्यांचं असं म्हणणं आहे की मला राहुल गांधी मला फार आग्रहाने मला सोबत राहण्यासाठी विनंती करत आहे. उद्या किंवा परवा त्यांचं एक कन्फर्मेशन येईल. सर तिकीट्स वगैरे झालं आहे, त्यांचं राहण्याचं झालं आहे, सगळं आपण केलेलं आहे. पण एक परवाच्या दिवशी मला त्याचं जन आशीर्वाद यात्रा दरमियान आपको कुछ लोगों ने अड़ाने का प्रयास किया था, तो जसे सुपारीबाज जसे नेते आहेत हे सुपारीबाज कार्यकर्ते आहेत. आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी एका ठिकाणी प्रयत्न झाला आणि तो प्रयत्न तिथल्या लोकांनी हाणून पडला. कारण कसं आहे की ज्या एक सुपारी घेऊन जो एक माहोल समाजामध्ये द्वेष फैलवण्याचा जो प्रयत्न केला तो तिथल्या लोकांनी हाणून पडला. मी जवळपास 70 ते 80% पश्चिम नागपूर फिरलो, वेगवेगळ्या वाड्यावस्त्यातून फिरलो, वेगळ्या समाजाचे लोक वेगवेगळ्या वस्त्यातून फिरलो. कुठेही सगळीकडे सगळ्या समाजाकडनं, सगळ्या पंथाकडनं, सगळ्या धर्माच्या लोकांकडनं माझं स्वागत होत आहे, झालेला आहे. त्यामुळे तो जो प्रकार होता तो सूडबुद्धीने केलेल्या कटकारस्थानाचा एक भाग होता.